नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील सुचवलेली नागरी विकास कामे आणि प्रस्ताव मांडले जात नसल्याच्या आरोपांना भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे। मागील 6 वर्ष आम्ही कशा पद्धतीने आलेलो आहोत आम्हाला माहिती आहे। विरोधकांनी त्यांच्या प्रभागामधली वातील तशी कामं त्या ठिकाणी केलेली आहेत। आता जर स्टँडिंग मध्ये बघाल तर विरोधकांचीच कामांची टेंडरचे वॉकआउट देण्याचे प्रस्ताव जास्त करून आलेले आहेत। आधीच त्यांच्या प्रशासकीय मंजुरी पास झालेल्या आहेत। आमची सगळेच नगरसेवक वंचित राहिलेले आहेत आणि त्यामुळे आता देखील जे गरजेचं आहे यापुढे नवी मुंबई महापालिकेचा जो निधी आहे जिथे गरज आहे तिकडेच त्या ठिकाणी काम केलं जाईल। प्रथम प्राधान्य बेस जो आपला पूर्वीचा जो मोठा होता की रस्ते, फुटपाथ, पाणी, सिवरेज, मलनिस्सारण, स्वच्छता, दिवाबत्ती, शिक्षण, आरोग्य अशा गोष्टीला प्रथम प्राधान्य देऊन आपला निधी वापरला जाईल। आपल्याकडे काही अफाट निधी नाहीये, पण एकाच प्रभागामध्ये अतिरिक्त निधी वापरला जाणार नाही। सगळा अभ्यास करूनच समिती त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करेल। आता मला वाटतं आज काहीतरी 180 विषय त्या ठिकाणी पटलावरती आहेत, त्यामध्ये सगळ्यांचे विषय आता आमचे नगरसेवक जास्त आहेत तर आमचे विषय तुम्हाला जास्त दिसतील। तर येणाऱ्या पुढे प्रत्येक सभेमध्ये आता हे विषय येत राहतील, एक रुलिंग चालू राहील। तर मी काय कोणाचा प्रभाग विभाग असा आम्ही काय बघतही नाही, नवी मुंबई एक म्हणूनच बघतो। त्यामुळे पुन्हा नवी मुंबईच्या दृष्टीने आता काल शौचालयाचा विषय आला, तो मी थोडी एका प्रभागाचा विषय त्या ठिकाणी आलेला आहे। हा शौचालयाचा विषय पुन्हा नवी मुंबईच्या जनतेचा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे। या प्रतिक्रियेतून विरोधकांचे आरोप फेटाळतानाच सागर नाईक यांनी शिवसेनेला संख्याबळावरून अप्रत्यक्ष राजकीय टोला लगावल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे। पालिका प्रशासन, नवी मुंबई।